पुणे जिल्ह्याला उद्या बुधवारी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, तर पुढील 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची नोंद झाली असून काही ठिकाणी गारपीटही झाली, त्यामुळे पुण्यातही हवामानामध्ये बदल जाणवू लागलेला आहे। पुणे जिल्ह्यातील धरणांनी आत्ताच तळ गाठलेल्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने धरणांमधील पाण्याचं बाष्पीभवन वाढलेलं आहे। परिणामी पुणे जिल्ह्यातील 26 धरणांमध्ये मिळून फक्त 62.60 टीएमसी म्हणजे 31.56% पाणी शिल्लक आहे, तर सर्वाधिक पाणीसाठा असलेल्या उजनीमध्ये साठा 20%च्याही खाली गेलेला आहे। पुण्यातील एका रिक्षा चालकाला प्रवासी तरुणाने ऑनलाईन गुगल पेद्वारे पेमेंट केलं होतं। त्या चालकाने त्याचा गैरफायदा घेत संबंधित तरुणीला त्या नंबरवर फोन करून अश्लील व्हिडिओ पाठवून विनयभंग केलेला आहे। या प्रकरणी पीडित तरुणीने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून अधिक तपास सुरू आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोशी गोडाऊन चौकामध्ये परिसरात भरधाव वेगात जाणाऱ्या एका जेसीबी मशीनने 6 वर्षीय चिमुकल्याला उडवलं। या दुर्घटनेमध्ये ऋषिकेश खराडे या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। घरून कोथिंबीर आणायला गेलेल्या चिमुरड्याचा धडक लागून मृत्यू झालेला आहे। या अपघातामध्ये 6 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झालेला आहे। जेसीबीची धडक बसली आणि त्यामध्येच या चिमुरड्याचा मृत्यू झाला। गाव फिरते ते आते गाव फिरते इकडे